नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. माझ्या मुलांनी आज गाजर आणलेले आहे, तर म्हटला का मम्मी शिरा बनवू नको, दुसरं काहीतरी बनव. तर मी म्हटलं काहीतरी बनवायचं, तर मग आपल्याला गाजरची बर्फी. गाजरची बर्फी कशी बनवायची ती चला बघूया. कशी बनवायची आहे ते सामग्री बघा. गाजर घेतलेले आहे. त्या गाजरला आपण हे बुड त्याचे कापून घेतलेले आहे आणि अशी वरची साल काढून घ्यायची पूर्ण. याचप्रमाणे आपण सर्व गाजर अशी साल काढून घ्यायची. साल काढून घेतलेली आहे, पुरी काढलेली आहे. याच पद्धतीने आपण गाजर शिलून घ्यायची, वरची साल काढून घ्यायची आणि मोठ्याने शिलायचं. या पद्धतीने आपण सर्व गाजर खिसून घेऊया. गाजरचा हलवाच तुम्हाला एवढा आवडतो तर बर्फी तर खूपच आवडणार. नक्की ही रेसिपी बघा, पूर्णपणे बघा मी कशी कुठल्या पद्धतीने बनवते. चला कढाई ठेवूया. कढाई गॅसवरती ठेवलेली आहे, गॅस ऑन आहे. यामध्ये थोडं तूप घालायचं घातलेली आहे, सोबतच काजू घातलेला आहे. त्याला मस्त असं भाजून घ्यायचं. भाजल्याने खमंग येते आणि टेस्ट वाढते, चव त्याची छान येते. झालेला आहे बघा, कलर आलेला आहे याला थोडा थोडा, जास्त कलर नाही द्यायचा एवढाच. जे खोबरा खीस आपण घेतलेला आहे त्याला थोडं भाजून घ्यायचं. बघा छान कलर आलेला आहे. त्यामध्ये तूप घातलेलं आहे, त्याबरोबर जे आपण हे गाजर खिसून घेतलेलं आहे ते घातले आहे. एवढं गाजर दिसतं आपल्याला खीस, पण हे गरम झाल्याच्या नंतर थोडं आतमध्ये जाते, थोडं थोडं होते शिजत. जसं जसं शिजते तसं तसं ते कमी होते. थोडा वेळ जोपर्यंत हे गाजर नरम होत नाही तोपर्यंत त्याला असं चम्मच यामध्ये ढवळत राहायचं. कढाईमधून आता आपण या कुकरमध्ये घातलेला आहे, तर कुकरमध्ये 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. तर त्याकरता काय करायचं, पाणी न घालता दूध घालायचं. मी हे दूध घातलेलं आहे. याला आता असं बंद करून घ्यायचं. कुकर ठेवला आणि झाकण बंद केलं. गॅस ऑन आहे. 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 2 शिट्ट्या होईपर्यंत आपण बेसन भाजून घेऊया. कढाई गॅसवरती ठेवलेली आहे, कढाई गरम झालेली आहे. त्यामध्ये तूप घातलेलं आहे आपण. 1 कप बेसन घातलेलं आहे, त्याला मस्त भाजून घेऊया साजूक तुपामध्ये. हे भाजून झालेलं आहे बघा. आता याला काढून घेऊया आपण. थोडं दूध घालायचं, याला ओलं करून घ्यायचं. मी घरी मलाई बनवली होती, ते मलाई यामध्ये गरम करून घेते आहे. तुम्ही मावा पण घालू शकता. हे झालेलं आहे आपलं. आता आपण थंड करूया, आपण गार करून घेऊया. तर तोपर्यंत कुकर बघूया आपण. तर थंडा झालेला आहे, तर खोलून बघूया. हे बघा, हळूच खोलायचं, कारण यामधले बघा किती छान आणि मस्त झालेलं आहे. मस्त शिजलेलं आहे. तर याला आपण कढाईमध्ये थोडं फ्राय करून घेऊया. बेसन आणि हे खवा हे आपण एकत्र केला होता तो यामध्ये घालते आहे. मिक्स करून घेऊया.
गॅस कमीच असावं, कारण पहिले आपण कुकरमध्ये 2 शिट्या होऊ दे, त्यामुळे गाजर पूर्णपणे शिजून आलेला आहे. तर यामध्ये कलर वगैरे काही मी घालणार नाही आहे. फूड कलर घातला तर गाजरासारखा लालसुट कलर दिसणार, पण मी यामध्ये फूड कलर नाही घालत. हे बघा, आता हे जे नारळाचा बुरादा होता ते पण घातला. जे ड्रायफ्रूट मी मिक्सर पॉट मधून दरदरीत काढलेलं आहे ते पण घातलेलं आहे यामध्ये. याला पूर्णपणे एकत्र करून घेऊया, एकजीव करूया. एक छोटा चम्मच विलायची पावडर खुशबूसाठी घालते आहे. जायफळ यामध्ये खिसून घेते आहे. याने थोडी टेस्ट छान खमंग आणि मस्त येते. थोडं जायफळ घातलेलं आहे. याला मस्त एकत्र करून घेऊया. चम्मच ढवळत राहायचं, नाहीतर करपून जायचं. नाही ढवळलं तर, ढवळत राहिलं तर छान आणि स्मूथ आणि मस्त बर्फी बनणार आपली. थंड करायला ठेवूया. एका प्लेट मध्ये काढून घेऊया. बघा, प्लेटला थोडं तूप लावून घेतलेलं आहे मी. याला प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे. याला मस्त असं पसरवून घ्यायचं. पसरून घेतलेलं आहे. याला मस्त थंड होऊ द्यायचं. आता ड्रायफ्रूट घालूया वरून. घातलेला आहे. बघा, बघू शकता, हिरवा हिरवा मस्त पिस्ता घातलेला आहे. आपल्याला बर्फीची कुठली डिझाईन पाहिजे त्या डिझाईननुसार कट करायचं. मी स्क्वेअर मध्ये हे 1 ते 4 दिवस मिठाई राहू शकते. पाहुण्याला पाहुणचार केला तर एक नवीन स्वीट होते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मला सपोर्ट करा. धन्यवाद.